श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार. या दिवशी आहे लक्ष्मीपूजन. आणि लक्ष्मीपूजन म्हटलं तर माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करायची आहे. तर खूप महत्त्वाचा हा दिवस आहे. माता लक्ष्मीने आपल्या घरात यावा, तिने आपल्या घरात अखंड वास करावा, यासाठी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो. तर उद्याची ही अमावास्या आहे, ही सर्वात मोठी अमावास्या आहे. असं म्हटलं जातं ही अमावास्या सर्वात महत्त्वाची आहे आणि या दिवशी उपायांसाठी देखील हा खूप दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी लक्ष्मी पूजनाबरोबरच उपाय देखील करायचा आहे. तर काय उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार या दिवशी आहे लक्ष्मीपूजन. तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला 4 स्वस्तिक काढायचे आहेत. ते कुठे व कसे काढायचे आहेत तर ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, सर्वात आधी आपण दरवाजा स्वच्छ करायचा आहे. जो मुख्य घराचा दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे. असंही लक्ष्मीपूजन आहे, अमावास्या आहे, तर आपण प्रत्येकजण हे घर दरवाजा हे स्वच्छ करणारच आहोत. तर दरवाजा स्वच्छ करताना बघा, तुम्हाला दरवाजा लादी ज्या पाण्याने तुम्ही पुसणार आहात त्या पाण्यात थोडीशी हळद, थोडंसं गोमूत्र, लिंबू, खडे मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे. सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. ती देखील कुंकवाने बघा, तुम्ही लक्ष्मीची पावलं काढली तर अतिशय उत्तम. त्यानंतर दरवाजावर तुम्हाला शुभ आणि लाभ आपण लिहितो. तर बघा, हे देखील लिहायचं आहे. हे कुंकवाने लिहायचं आहे. याचा देखील व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे. तर बघा, हे शुभ आणि लाभ देखील कुंकवाने काढायचं आहे. तर बघा, सेफ्टी डोअर असेल ना तर त्यावर काढायचं नाही, हे मात्र लक्षात घ्या. जो मेन दरवाजा आहे, तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना, त्यावर हे स्वस्तिक जे आहे ते काढायचे आहे. जिथे बघा आपण 64 योगिनी यंत्र जे मध्यभागी दरवाजाला लावतो ना, बाहेरच्या बाजूने, तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तर तिथे सर्वात पहिलं तिथे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे कुंकवानेच काढायचं आहे. बघा, तुम्ही कुंकवामध्ये थोडीशी हळद मिक्स केली आणि त्याने काढलं तरी चालणार आहे. तर हे कुंकवानेच मात्र तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तर बघा, मुख्य दरवाजावर जिथे 64 योगिनी यंत्र मध्यभागी लावलेलं आहे ना, तिथे पहिलं स्वस्तिक तिथे काढायचं आहे. त्यानंतर दुसरं, आपण जेव्हा प्रवेश करतो बघा, जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला जिथे शुभ लिहा आणि त्याच्या खाली स्वस्तिक काढा. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूला लाभ लिहायचा आहे आणि त्याच्या खाली एक स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. आता स्वस्तिक आपल्या सर्वांना माहीत आहे. स्वस्तिक काढायचं आहे, त्यावर 4 टिपके द्यायचे आहेत. त्याच्या बाजूला 2 रेषा, दोन्ही साईडला 2-2 रेषा देखील काढायच्या आहे. असं स्वस्तिक, सुंदर स्वस्तिक असं काढायचं आहे. हे झालं. त्यानंतर बघा, चौथं स्वस्तिक कुठं काढायचं हे देखील जाणून घेऊ. स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे. ते मांगल्याचं प्रतीक आहे. घरातील नकारात्मकता कमी व्हावी, लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी आपल्या घरात यावी, यासाठी आपल्याला हे स्वस्तिक जे आहे ते काढायचं असतात. तर स्वस्तिक काढताना छान काढा. बघा, एकसारखे स्वस्तिक काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि कुंकवानेच काढायचं आहे. आणि बघा, तुम्हाला हे बोटांनीच काढायचं आहे, कशाने काढायचं नाही. हे हातानेच स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे.
हे स्वस्तिक काढून बाजूला दोन्ही बघा बाजूला ज्या लाईनी आहेत, ज्या रेषा आहेत त्या काढायच्या आहे, त्या मारा. त्या आपल्याला आपल्या ज्या मर्यादा आहेत ना त्या दाखवत असतात. दरवाजाच्या साईडला भिंत असते तिथे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला चौथं स्वस्तिक जे आहे ते उंबरठ्यावर मध्यभागी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. बघा, तुम्ही हळदीचं लेपन काढलं की त्यानंतर मध्यभागी तुम्हाला कुंकवाने हे स्वस्तिक जे आहे ते स्वस्तिक काढायचं आहे. साईडने 2-2 रेषा ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. असंच हे स्वस्तिक काढायचं आहे. दरवाजा बघा, लक्ष्मी ही दरवाजाने आत आली की ती येते ती सर्वात प्रथम त्या आपलं घरात आली की येते ती देवघर. त्या देवघराच्या बघा पाठची जी भिंत आहे ना त्या पाठच्या भिंतीवर तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक तुमचं कपाटातली जी तिजोरी आहे. आता तिजोरी म्हटली अगदी सोन्या नाण्याने पैशाने भरलेली आहे का, तीच आहे का, तर नाही. जिथे कुठे तुम्ही त्या तिजोरीत तुम्ही अगदी 10 रुपये, काहीही 100 रुपये, जे काही पैसे ठेवत आहात, जो काही तुमचं धन दौलत तिथे ठेवत आहात, ती तिजोरी जी आहे तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरातील मेन बघा किचनची भिंत आहे, जिथे गॅस शेगडी आपण ठेवत असतो, जिथे शेगडी ठेवतो त्याच्या समोरच्या भिंतीवर, तिथे समोर खिडकी असली तरी छोटीशी तरी भिंत असते, तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर चौथं स्वस्तिक तुम्हाला लक्ष्मी पूजन करणार आहात तिथे झाडूची जिथे पूजा करणार आहात त्या झाडूच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. बघा, बाकीची सगळी स्वस्तिक तुम्ही सकाळीच काढली ना तरी चालणार आहे, मात्र एक जे झाडूच्या खाली जे स्वस्तिक काढायचं आहे ना ते तुम्ही रात्री पूजेच्या वेळी तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे. आता बघा, त्यावेळी तुम्ही जमिनीवर काढलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही बघा जे काही वस्त्र अंथरणार आहात त्यावर काढलं आणि त्यावर ती झाडू ठेवली तरी चालणार आहे. झाडूलाच आपण लक्ष्मी म्हणत असतो. ही लक्ष्मी त्यावर स्वस्तिक काढायचं आहे, त्यावर ही लक्ष्मी जी आहे ती ठेवायची आहे. समजलंच असेल. तर अमावस्या आहे, त्याच दिवशी अमावस्या म्हटलं तर या दिवशी आपण उतारे देखील करत असतो. तर बघा, तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, सतत तिला आजारपण, तिच्या पाठी दवाखाना लागला असेल, तर त्या व्यक्तीवरून नारळाचा उतारा हा आवर्जून करा. बघा, एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ जो आहे तो त्या व्यक्तीच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्र 7 वेळा नारळ उतरून तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. तर बघा, त्याचबरोबर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील, खूप चिडचिडेपणा करत असतील, त्या मुलं कुणाचं ऐकत नसतील, अगदी त्यांची चिडचिड करत असतील, तर तुम्ही त्यांच्यावरून देखील हा नारळाचा उतारा करू शकता. आता मुलं 2 आहेत, 3 आहेत, तर काय करायचं, एवढे नारळ घेणं शक्य नसेल तर बघा, अगदी पिवळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे आणि थोडीशी रक्षा म्हणजेच काय, तर आपण देवघरात जी अगरबत्ती लावत असतो, श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण जप करत असतो तेव्हा जी रक्षा अगरबत्तीची असते ती थोडीशी रक्षाची चिमूटभर घ्यायची आहे. चिमूटभर ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही त्या मुलावरून 7 वेळा उतरून ही तुम्हाला टाकून द्यायची आहे. हा देखील तुम्ही उतारा करू शकता. त्याचबरोबर गाडीचा देखील उतारा केला जातो, गाडीवरून उतारा केला जातो. मग तुमची गाडी 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, परंतु त्या गाडीवरून देखील उतारा करायचा आहे. तर गाडी स्वच्छ धुवायची आहे. त्या पाण्यात तुम्हाला गोमूत्र, लिंबू, खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने गाडी स्वच्छ धुवायची आहे. त्यानंतर ती गाडी जाग्यावरच चालू ठेवायची आहे आणि त्याच्यावरून देखील तुम्ही नारळावर त्रिशूळ काढून त्यांनी तुम्हाला उतारा करायचा आहे. तर हा उतारा देखील बघा, आधी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्हाला हा गाडीवरून 7 वेळा
जागेवरच गाडी चालू ठेवून उतारा होतोपर्यंत चालू ठेवायचे आहे. 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे आणि नारळ हा पाण्यात विसर्जन करायचा आहे. त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही उतारा करायचा आहे. अमावस्या म्हटलं तर बघा, हे असे काही उतारे जे आहेत ते आवर्जून करा. तुम्ही घरावरून देखील अशा प्रकारे उतारा करू शकता. मग आजारी व्यक्ती असेल किंवा घरातील जितक्या व्यक्ती असेल त्या व्यक्तींवरून देखील असे उतारे तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता. त्याचबरोबर मुलं चिडचिड करीत असतील तर मुलांवरून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.